उकळत्या पाण्यामध्ये बीट टाकून तर पहा. ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी 3 बीट घेतलेले आहे. तर आपल्याला पिलरच्या मदतीने याची साल काढून घ्यायची आहे. आज आपण अगदी मुलांना पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत. मुलं बीट खायला नको म्हणतात. काही जण मुलं आवडीने खातात, पण काही मुलांना बीट म्हटलं की आवडत नाही. तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने खाऊ घाला. तर इथे मी तिन्हीसुद्धा बीटांची साल काढून घेते. तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी अगदी झटपट करू शकता. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी तिन्हीसुद्धा बीटांची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने सगळे बीट चिरून घ्या. खूप जास्त बारीक चिरण्याची गरज नाही आहे. मोठ्या मोठ्या फोडींमध्ये बीट चिरून घेतलं तरी काही हरकत नाही. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी तिन्हीसुद्धा बीट चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बीट घालायचं आहे आणि 2 मिनटं हे बीट आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने केला ना की थोडासा बीटाचा उग्रवास कमी होतो. तर इथे मी 2 मिनटं पाण्यामध्ये बीट उकळून घेते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पाण्याला उकळी आलेली आहे. त्यानंतर एका झाऱ्याने आपण हे बीट एका साईडला काढून घेऊया. तुम्ही म्हणताल पाण्यामध्ये बीट उकळून घेतलेलं आहे, मग ते उकळलेलं पाणी काय करायचं ते पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतेच. तर एका प्लेटमध्ये उकडलेले बीट मी काढून घेते. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत. त्यानंतर इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्यानंतर आपल्याला भरपूर सोललेला लसूण, आलं आणि मिक्सरला आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला उकडलेलं बीट घालायचं आहे आणि मिक्सरमधनं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मिक्सरमधनं पाणी न घालता बीट बारीक वाटून घेतलेलं आहे. तर एका परातीमध्ये काढून घेते. इथे मी 6 ते 7 जणांसाठी नाश्ता बनवत आहे, म्हणून बीटाचं प्रमाण आणि मिरचीचं प्रमाण या ठिकाणी थोडं जास्त वापरलेलं आहे. तुम्हाला किती जणांनुसार बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही बीट आणि मिरच्या कमी अधिक करू शकता. वाटलेलं बीट एका परातीमध्ये घेतल्यानंतर वाटलेला मिरचीचा ठेचा इथे मी 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. चिरलेला कांदा घातल्यानंतर इथे मी भरपूर चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, म्हणजे आपला पदार्थ अगदी छान दिसतो. मिरचीचा ठेचा वाटत असताना त्यामध्ये मी 1 चमचा ओवा घातलेला आहे. ओवा घातलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्यामुळे तुम्ही मिरचीमध्ये वाटताना घाला किंवा असा वरतून घातला तरी या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर आपल्याला काही पिठं घालायचे आहेत. इथे मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ, 1.5 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तुमच्याकडे यामधलं कोणतंही पीठ नसेल तरी चालणार आहे. सगळी पिठं घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. यावरती तुम्ही पांढरे तीळसुद्धा घालू शकता. माझ्याकडे काळे तीळ होते म्हणून मी वापरलेले नाही आहेत. मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालण्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण बीटाचे थालीपीठ बनवत आहेत. काही जणांना बीट आवडत नाही, तुम्ही त्यांना अशा पद्धतीने खाऊ घाला, ते अगदी आवडीने खातील. बघा, जे पाणी आपण उकळून घेतलं होतं ते पाणी आपण या ठिकाणी वापरणार आहे. तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. कोणतेही थालीपीठ बनवताना त्याचं पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट मळायचं नाही आहे. थोडंसं आपल्याला सैलसर ठेवायचं, म्हणजे थालीपीठ बनवायला अगदी सोपं जातं. तुमच्या इथे लक्षात आलंच असेल की मी जास्त खूप सैलसर हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर छान आपल्याला हा गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे. तर इथे आपला थालीपीठाचा गोळा तयार झालेला आहे. तर 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया. तर इथे मी पळपट घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे. रुमाल आपल्याला ओला करून घ्यायचा आहे. थापताना परत त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि आपण चपाती एवढा गोळा आपल्याला थालीपीठाच्या पिठाचा घ्यायचा आहे. छान गोल गरगरीत आपल्याला थालीपीठाचं तयार करून घ्यायचं आहे. नेहमीच मुलांना आपण पोहे, उपमा बनवून देतो, तर मुलांना अशा पद्धतीने थालीपीठ बनवून दिलं ना तर अगदी पौष्टिकसुद्धा होतात.
तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गोल गरगरीत थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे. थालीपीठ आपल्याला खूप जास्त जाड बनवायचं नाही आहे किंवा खूप जास्त पातळसुद्धा बनवायचं नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या पद्धतीने करून घ्या. तुम्ही जर या पद्धतीने बीटाचे थालीपीठ बनवले ना तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मागून मागून खातील. अगदी मस्त हे बीटाचे थालीपीठ लागतात. एकदा माझ्या पद्धतीने करून पहा. थालीपीठ तयार केल्यानंतर एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे. तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आणि तयार केलेलं थालीपीठ आपल्याला तव्यावरती घालायचं आहे. रुमालावरती थोडंसं पाणी घालायचं म्हणजे थालीपीठ अगदी व्यवस्थित निघतं. थालीपीठ तव्यावरती घातल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे. तुम्ही तूप, बटर किंवा तेल तुम्हाला आवडेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तेल घातल्यानंतर आपल्याला बारीक गॅसवर एक साईड भाजून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वरची बाजू आहे ती कोरडी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालायचं आणि दुसरी साईडसुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे. बघा थालीपीठ दिसायलासुद्धा किती छान दिसतात. अगदी पाहता क्षणी मुलं मागून मागून खातील एवढे मस्त चवीचे थालीपीठ तयार होतात. तर अलटी पलटी करून आपल्याला दोन्ही साईडने सुद्धा खमंग हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थालीपीठ छान भाजलेलं आहे. तर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने तुम्हाला मी दुसरं थालीपीठसुद्धा करून दाखवते. करायला अगदी सोपे जातात, खूप जास्त वेळ लागत नाही. तुम्ही सकाळच्या घाईगडबडीमध्ये अगदी झटपट मुलांना टिफिनसाठी देऊ शकता. तर चला, तुम्हाला माझा थालीपीठाचा व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दुसरंसुद्धा थालीपीठ छान एकसारखं थापून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी खूप जास्त जाड थापलेलं नाही आहे किंवा खूप जास्त पातळसुद्धा थापलेलं नाही. तुम्ही जर थालीपीठ जाड थापलं ना की भाजायला खूप जास्त वेळ लागतो. थोडंसं आपल्याला पातळ थापायचं म्हणजे लवकर छान आतपर्यंत हे थालीपीठ भाजलं जातं. दुसरंसुद्धा थालीपीठ मी तव्यावरती घालून घेतलेलं आहे. आपल्याला तेल घालायचं आणि दोन्ही साईडनी छान आपल्याला एक खरपूस भाजून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त आपले बीटाचे थालीपीठ तयार झालेले आहे. तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता. या ठिकाणी मी लिंबाचं गोड लोणचं घेतलेलं आहे. तर या लिंबाचं गोड लोणचं याचीसुद्धा रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर प्लीज एकदा नक्कीच पहा. तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.